मी गणेश पालेकर, इयत्ता 9वी ब. माझ्या प्रोजेक्टचे नाव उत्सर्जन संस्था. आता उत्सर्जन संस्था म्हणजे काय, तर आपल्या शरीरात तयार होणारे अपायकारक व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणारी संस्था म्हणजे उत्सर्जन संस्था. आज त्यामध्ये सर्वात महत्वाचे घटक कोणते, तर वृक्क म्हणजे काय, तर किडनी, मूत्रवाहिनी, मूत्राशय आणि मूत्रमार्ग हे त्याचे 4 मुख्य घटक आहे. आता सर्वात महत्वाचं म्हटलं तर वृक्क हे 2 असतात, जे की कमरेच्या दोन्ही बाजूने पाठीकडे असतात. त्यांचा आकार हा राजम्यासारखा असतो. त्यांचं कार्य काय, तर रक्त शुद्ध करणे, युरिक, जादा पाणी, त्यानंतर मूत्र तयार करणे, शरीरातील क्षारांचे व पाण्याचे संतुलन राखणे. आता नेफ्रॉन हे वृक्काचे कार्यात्मक एकक आहे. प्रत्येक वृक्कामध्ये सुमारे 10 लाख नेफ्रॉन असतात, जे की रक्त गाळण्याचे काम करतात. आता मूत्र निर्मिती कशी होते, तर रक्त वृक्कात प्रवेश करतात, त्यानंतर नेफ्रॉन रक्त गाळतो आणि पुन्हा उपयुक्त घटक रक्तात शोषले जातात. मग टाकाऊ पदार्थ मूत्र रूपाने बाहेर सोडले जातात. आता मूत्र रूपाने बाहेर पडणारे पदार्थ कोणते, तर युरिया, युरिक आम्ल, जादा पाणी व क्षार आणि क्रिएटिनिन. आता ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपल्या शरीराला होणारा फायदा कोणता, तर आपले शरीर विषमुक्त होते, आपला अंतर्गत समतोल राखला जातो आणि आपले शरीर निरोगी राहते. धन्यवाद.